ही माणिक लग्नाशिवाय आपल्या घरात राहते। सकाळी काकू तर उघड उघडपणे बोलली। मग गावातही या विषयावर चर्चा होत असेलच ना? हो ते राहू दे, आता तुम्ही खरडा घ्या। म्हणजे विषय टाळायचा? छे हो, असं सांगायचं मी पाणी ग्रहण केलं। हिच्या बुद्धीला ग्रहण लागले। आपलं लग्न झालेलं नाहीये आणि होणार पण नाहीये। आपण काय 4-5 हजार वर्षापूर्वीच्या काळात नाही जगत आहोत। पाणी ग्रहण करते। अहो सावकार, अहो ऐका तरी, सावकार सावकार। बाबाजी महाराज, माझ्या दिगूला सुबुद्धी द्या आणि तो लग्नाला तयार होईल अशी युगत सांगा। विठुराया, माझे अहो आज जेवले नाहीत रे। तू एकाच वेळी एक चांगली एक वाईट अशा दोन गोष्टी माझ्या समोर कशा आणू शकतोस? मला नाही आवडत। ते जेवले नाहीत हे माझ्यासाठी महत्वाचं आहे। तुला काय वाटलं, आहोंनी माझ्या समोर माणिकताईंशी लग्न करणार नाही असं म्हटलं ह्याचं कौतुक वाटेल का मला? नाही रे। काय गये, माणिकशी लग्न करणार नाही अशी दिगूने घोषणा केली म्हणून लगेच हुरळून जाऊ नकोस। तुला काय वाटलं, तुला या घरात का ठेवलंय? एक अत्यंत महत्वाचं काम तुला करायचंय आणि त्या कामात जर तू चुकलीस ना तर तुला या घरातच काय, या गावात जगातही राहता येणार नाही, समजलं? दिगूचं माणिकशी लग्न झालं ना तर दिगूचं आणि या घराचं पण कल्याण होणार आहे। पण तो मूर्ख दिगू लग्नाचं नाव कळलं की चवताळतो तुझ्यामुळे। तुझ्या वाईट अनुभवामुळे तो माणिकशी लग्न करायला तयार होत नाहीये। पण आता तुला दिगूला तयार करायचंय, ही जबाबदारी तुझ्यावर आहे, समजलं? सासूबाई, मालकीनबाई, मालक तुमचंच ऐकत नाही तर ते माझं कसं ऐकतील? ऐकतील। दिगूला ती सकू म्हणजे तू किती फसवी विश्वासघातकी वाटत असली ना तरी त्याच्या मनात तुझ्याबद्दल अजूनही एक हळवा कोपरा आहे। ती खोटारडी आहे हे कळायच्या आधी तो तिची पाठराखण करायचा। आठवतोय ना तुला? हो। मग ती लपलेली भावना त्याच्या मनात ना तू उपटून फेकून द्यायचीस। त्यामुळे सखू म्हणजे तूच किती दुष्ट, किती कावेबाज, किती लबाड होती हे दिगूला पटवून द्यायचंय, उमटवायचंय त्याच्या मनावर। आणि हे सगळं तू म्हणजे सखू त्याला सांगते असं दिगूला वाटता कामा नये। त्यामुळे सखू किती वाईट होती आणि माणिक किती चांगली आहे। माणिक जितकी रूपवान आहे तितकीच ती मनानंही चांगली आहे हे दिगूला पटवून द्यायचं, कळलं? कळलं का? विठुराया, आजपर्यंत मी अनेक कसोट्या दिल्या
अग्नी दिव्य केली, पण माझी भक्ती कुठे कमी पडली रे की